संदर्भामध्ये बोलतायत त्यांना बोलू द्या आणि त्यानंतर आम्ही बोलूया. हक्कभंग तुम्ही आणतो म्हणला आरोपांवरती नेमकं जेव्हा कुणावर ते हक्कभंग आणतो? सुषमाताई अंधारे माझ्यावरती ड्रग्ज विषयाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे गेलेल्या निनावी पत्राच्या आधारावरती त्या बोललेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्याकडे आलेलं जे निनावी पत्र होतं त्यांनी माध्यमांना दिलं आणि ते पत्र पूर्ण नाशिक शहरामध्ये त्या दिवशी फिरलं. त्याच्यातनं माझ्या बदनामी करण्याचा डाव हा उबाठा सेनेचा दिसतोय. मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा पद्धतीने आरोप म्हणजे आमची जर चूक असेल, आम्ही कुठं कोणाला मदत केली असेल तर जरूर आरोप करा, पण पुराव्यानिशी आरोप करा. अशा पद्धतीने कुठलाही पुरावा नसताना खोटे आरोप करण्याचं काम उबाठा सेनेने थांबवायला पाहिजे. आणि माझी देखील सुषमाताईंना मी एवढंच सांगेल की ताई जरूर बोला, तुमचा अधिकार आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, परंतु आरोप करत असताना हातामध्ये पुरावे ठेवा आणि मग त्याच्या आधारावरती बोला. आणि जर असं नाही झालं तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला जे एक शस्त्र मिळालेला आहे, आमदारांना विधिमंडळाचा हा अवमान आहे, लोकप्रतिनिधींचा हा विधानसभेचा अवमान आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्राचे विश्वस्त आहोत. विश्वस्त म्हणून काम करत असताना उलट आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी तर रोज बोलतीये. अनेक पुरावे मी स्वतः दिले पोलिसांना, त्याच्यावरती कारवाई झाली, त्याच्यातनं कारखाने उघडकीस आलेले आहेत. आणि म्हणून माझ्यावरती आरोप केले जात आहेत का, ही देखील माझ्या मनामध्ये कुठेतरी शंका येत आहे. संजय राऊत असं म्हणतायत की ललित पाटील प्रकरणात 2 मंत्र्यांची नावं समोर आली, कुठेतरी हे प्रकरण दाबण्यासाठी सुधाकर बडगुजर यांचं